आणि आता सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे। शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे। दरम्यान शरद पवार आशिष शेलार यांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली। यावेळी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर बसल्याचं दिसून आलं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार आहे। दरम्यान तपास यंत्रणा वेळकाढूपणा करते असा आरोप देशमुखांच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात करण्यात आला होता। सीबीआयच्या या वेळकाढू भूमिकेवर न्यायालयानं देखील त्यांना चांगलंच सुनावलं। आम्हाला दिवाळी सुट्टीपूर्वी निर्णय घ्यायचा होता, आम्ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला बांधील आहोत, याचंही भान ठेवा अशा शब्दात न्यायालयानं सीबीआयला फटकारलं होतं। वरळीत भाजपकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले। वरळीतल्या आमदारांचा नारा हा पेंग्विन, पेग आणि पार्टीपुरताच असल्याची टीका त्यांनी केली आहे। आनंदाच्या शिधावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांसाठी 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली आहे। हा शिधा आता रेशनिंग दुकानांपर्यंत पोहोचत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र त्याविरोधात बोंबाबोंब करायला सुरुवात केली आहे। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। मनसेच्या या दीपोत्सवात संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई केली जाते आणि यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 5,000वरून 7,000 करण्याची मागणी पाशा पटेल यांनी केली होती। या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी फडणवीस पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांना पत्र पाठवणार आहेत। बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानाची पाहणी केली आहे। पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली। यावेळी एका शेतकऱ्याला भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचा वाद कोर्टात पोहोचलाय। ठाकरेंनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केलाय। सामनाच्या 44 कोटी उत्पन्नावर त्यांनी आक्षेप घेतला असून ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 ते 12 आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मात्र योग्य वेळी या आमदारांचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। बच्चू कडू आणि आमदार रवी राणांमध्ये शीतयुद्ध पेटलंय। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी राणांवर शिधा वाटपाच्या मुद्द्यावरून टीका केली होती। याला राणांनी प्रत्युत्तर दिले। आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर टीका केली तर कार्यकर्ते आक्रमक होणारच अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याबाबत ते बोलत होते। रा म्हणजे राहुल आणि रा म्हणजे रावण, राहुल गांधी आणि रावणामध्ये साम्य असल्याची टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे। मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेले आहेत। रोहिंग्या घुसखोरांची संपूर्ण माहिती घेऊन 90 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। भिवंडी तालुक्यात 14 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटानं बाजी मारली। निवडणुकीमध्ये विजयी झालेले सरपंच आणि सदस्य यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। छत्रपती शाहू महाराजांचे वंशज यशवर्धन कदम बांडे यांनी मातोश्री येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेडची उच्चस्तरीय चौकशी करा या मागणीसाठी आमदार राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन देऊन नितेश राणेंवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांची बदली करण्यात आलेली आहे। बदलीचं कारण गुलदस्त्यात असलं तरीही राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगवल्या जात आहेत। राणे जाधव वादाच्या पार्श्वभूमीवर हुलावळे यांची झालेली बदली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय। पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। यावर गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। नदीतील गाळामुळे पंप बंद पडलेत। पंपच बंद असल्यानं पाणी काय आकाशातून टाकणार काय असं पाटील म्हटलेत। तर पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यापेक्षा पाटलांनी दिलेल्या या वक्तव्यावरून वादाची शक्यता आहे। गोंदियात एसटी महामंडळाच्या गेटसमोर चक्क खासगी बस उभ्या असतात, त्यामुळे महामंडळाचा महसूल बुडत असल्याचं चित्र आहे। खासगी बसेसना एसटी बस स्टँडपासून 500 मीटर दूर अंतरावर उभ्या ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, मात्र या आदेशाला डावललं जातंय, त्यामुळे महामंडळाचं नुकसान होतंय। औरंगाबादच्या अहमदाबाद गावातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। नदीपात्रात चिता जळत असताना अचानक पूर आला। गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांकडून नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात येत होते। अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचं काम रखडलेलं आहे। कल्याण निर्मल या महामार्गाचं काम तातडीनं करावं या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाईक चौकात दशक्रिया विधी करत संताप व्यक्त केला। या मार्गामुळे अनेकांचा बळी गेला असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचं प्रशासनानं मान्य केलंय। सकाळच्या सुमारास ही बाब समोर आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून तोडफोड केली होती। या प्रकरणी चौकशी सुरू असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। सहकार क्षेत्रातील मोठा आर्थिक घोटाळा उघड झाल्यानं पिंपरी चिंचवडमधल्या द सेवा विकास बँकेला अखेर आरबीआयनं टाळं ठोकलेलं आहे। त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये बँकेच्या हजारो खातेदारांवर संक्रांत आली आहे। शेकडो कर्मचारी बेरोजगार झालेले आहेत, तर व्यापाऱ्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडाल्या। बीड जिल्ह्यात 2.5 लाख निराधारांना मिळणारं अनुदान 4 महिन्यांपासून रखडलेलं आहे। दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या आनंदावर असं विरजण टाकणाऱ्या सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बुलढाण्यातील अडगाव राजा इथे डीपीसाठी गावकरी आक्रमक झाले। 2 महिन्यांपासून डीपी जळालेली आहे आणि याबाबत लेखी आणि तोंडी निवेदन देऊन देखील डीपी मिळालेली नाही। त्यामुळे पिण्याचं पाणी आणि पिठाची चक्की बंद असल्यानं गावकरी त्रस्त झालेत। डीपी न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अवैध फ्लेक्समुळे जुन्नरमधील 40 गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता। 2 दिवसांपूर्वीच न्यूज 18 लोकमतनं या फ्लेक्सबाबतची बातमी दाखवली होती, मात्र प्रशासनानं कोणतीच पावलं न उचलल्यानं 40 गावांना याचा फटका बसलाय। गावकऱ्यांना फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढले। यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतित झालाय। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसानं लावलेल्या दमदार हजेरीनं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परतीच्या पावसामुळे जवळपास मिरचीचं 2.5 ते 3 कोटींच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। जळगावातील कसगावमध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावलेला आहे। परिसरातील हुकमी पीक समजलं जाणारं कापसाचं पीक काळवंडून गेलेलं आहे, तर मका आणि ज्वारी पाण्यात तरंगतायत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असल्यानं धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपलं भात पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केलेली आहे। कापलेल्या भाताची लगेचच भात जोडणी केली जाते। गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ माजवला असून पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांना धान पिकाची मळणी चक्क रस्त्यावर करावी लागते, तर अनेक शेतकऱ्यांच्या धानाला कीड लागल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। गोंदियात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली। या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आलं। परतीच्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात 2 गुराख्यांचा मृत्यू झालाय। चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात आतापर्यंत 30 नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। त्यामुळे 15 दिवसात 465 पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे। त्यातून 1 लाखांचा महसूल प्राप्त झालाय।
भिवंडीतील अंबाडी आणि दुघाड मार्गाच्या कामासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय, त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। भिवंडी-वाडा महामार्गावरील महापोली इथे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पसरलेले आहेत। ग्रामीण भागात स्वच्छता अभियानाचं चांगलंच 3-13 वाजल्याचं समोर आलंय। परिसरातील स्वच्छता विभाग त्याचप्रमाणे ढाबे, हॉटेलची घाण इथे टाकण्यात येते आणि त्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी CGHS म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम चंद्रपूर रुग्णालयाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केलं। कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील आभासी पद्धतीने उपस्थिती होती। भिवंडी-वाडा रोडवरील नदी नाका इथे भरधाव वेगात आलेला केमिकलनं भरलेला टँकर दुभाजकाला आदळून उलटला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं टँकर चालक मुकेश कुमार मौर्या यांच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 1 लाख रुपयांच्या खंडणीसाठी जवळच्या नातेवाईकानं 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण केलं होतं। पालघर पोलिसांनी काही तासातच या आरोपीला बेड्या ठोकल्या। गोंदियात बॅटरी चोरीच्या संशयावरून 2 युवकांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे। रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या जवळील 4 चाकी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे। अकोल्यात दुचाकीनं घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या आरोपींनी जिल्ह्यात एकूण 9 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली। अलिबाग जवळ असलेल्या RCF कंपनीत AC इन्स्टॉल करत असताना कॉम्प्रेसर फुटून स्फोट झाला। यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। जखमींवर RCF रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीडच्या भाजप कार्यालयात संत शिरोमणी भगवान बाबा आश्रमशाळेतील संस्थाचालक आणि महिला शिक्षक पत्नींमध्ये चांगलीच जुंपली। वेतनाच्या मागणीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। औरंगाबादेत सहकार विभागातील लेखापरीक्षक साधेश्याम कालेंचा घाटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांच्या पत्नीने विषप्रयोग केल्यानंतर 4 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते असा आरोप कुटुंबियांनी केला। दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घालत पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली। OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्याच्या नावाखाली एकाची फसवणूक झाली। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे। युनिक हुंडाई शोरूममध्ये विजेचा शॉक लागून 48 वर्षीय भीमराव जाधव या कामगाराचा मृत्यू झालाय। युनिक हुंडाई शोरूममध्ये जबाबदारी टाळल्यानं संतप्त नातेवाईकांनी मृतदेह शोरूमच्या दारात ठेवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भात पीक हे भिवंडी तालुक्यात घेण्यात येत आहे, मात्र परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भात शेतीचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास ऐन दिवाळीमध्येच हिरावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यात दिवाळीमध्ये मजूर मिळत नसल्यानं हे भात पीक शेतातच पडून राहणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता आता आणखीनच वाढली आहे। बुलढाण्यातील एका घरात कोबरा सापडल्यानं खळबळ उडाली होती। सपकाळ कुटुंबीय झोपले असताना काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यानं सपकाळ कुटुंब जागं झालं आणि समोर कोबरा दिसताच सगळेच घाबरले। त्वरित सर्पमित्रांना बोलावून कोबराला पकडण्यात आलं। एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट 5,000 रुपये दिवाळी भेट मिळणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 45 कोटींचा निधी देण्यात येणार आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना 6% महागाई भत्ता देखील मिळणार आहे। दिवाळीच्या खरेदीला मुंबईकरांनी सुरुवात केली असून धारावीतल्या कुंभारवाड्यात पणती आणि दिवे घेण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे। यावर्षी 1 रुपयापासून 100 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। कोरोनाचा BQ.1 हा नवा व्हेरिएंट सापडला असून त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली। UK, जर्मनी आणि अमेरिकेत सुद्धा या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले। सांगली ड्रेनेजमधील गाळ काढणारा अत्याधुनिक रोबोट लवकरच महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे। या रोबोटची 3 ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। या चाचणीत अवघ्या 15 मिनिटात रोबोटने ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढून टाकला।
अहमदाबाद गावातल्या एका धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। नदी पात्रात चिता जळत असताना अचानक पूर आला। गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांकडून नदी पात्रात अंत्यसंस्कार करण्यात येत होते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचं प्रशासनानं मान्य केलंय। सकाळच्या सुमारास ही बाब समोर आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून तोडफोड केली। या प्रकरणी चौकशी सुरू असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। सहकार क्षेत्रातील मोठा आर्थिक घोटाळा उघड झाल्यानं पिंपरी चिंचवडमधल्या दि सेवा विकास बँकेला अखेर आरबीआयनं टाळं ठोकलंय। त्यामुळे ऐन दिवाळीत बँकेच्या हजारो खातेदारांवर संक्रांत आली आहे। शेकडो कर्मचारी बेरोजगार झाले तर व्यापाऱ्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडाल्या। बीड जिल्ह्यात 2.5 लाख निराधारांना मिळणारं अनुदान 4 महिन्यांपासून रखडलंय। दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यावर आनंदावर ते विरजण टाकणाऱ्या सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात असून अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आनंदाच्या शिधावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांसाठी 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली। हा शिधा आता रेशन दुकानांपर्यंत पोहोचत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र त्या विरोधात बोंबाबोंब करायला सुरुवात केली आहे। ठाण्यातील पाळीवर यंदा दिवाळी पहाट शिंदे गटाची असणार आहे। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। ठाणे मनपानं राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता। दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळी निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। मनसेच्या या दीपोत्सवात संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई केली जाते। यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांच्या हस्ते आज दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सोयाबीन दर प्रति क्विंटल 5,000वरून 7,000 करण्याची मागणी पाशा पटेल यांनी केली। या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांना पत्र पाठवणार आहेत। शिंदे फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली। दिवाळी आणि झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिले। बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी एका शेतकऱ्याला भावना अनावर झाल्या आणि अश्रूंचा बांध फुटला। उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचा वाद कोर्टात पोहोचलाय। ठाकरेंनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडेंनी केलाय। सामनाच्या 44 कोटी उत्पन्नावर त्यांनी आक्षेप नोंदवला असून ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे। या प्रकरणाची सुनावणी आता 2 आठवड्यानंतर घेणार असल्याचे ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान मुलांबरोबर वर्गात बसलेले पाहायला मिळाले। मोदींनी गांधीनगरच्या अडालजमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन केलं आणि याच दरम्यान मोदी या लहानग्यांसोबत बाकावर बसलेले पाहायला मिळाले। योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये जाऊन आढावा घेतला। दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू असून योगी आदित्यनाथ यांनी इथली पाहणी केली। डॉलरच्या तुलनेत रुपया गंटागळ्या खातोय। रुपया 83.1 प्रति डॉलरवर घसरलाय। आसामच्या कारीगंजमध्ये 8 फूट लांब अजगर आढळलेला आहे। अजगराला पाहताच नागरिकांमध्ये घबराट पसरली। अखेर अजगराला पकडून सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं।
7 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या। यावेळी तामिळनाडूच्या शर्वनिकाने सुवर्ण पदक जिंकलं असून केरळच्या दिवी बिजेशला रौप्य तर मुंबईच्या त्वेषा जैनला कांस्य पदक मिळालेलं आहे। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कृती सॅननची जोडी पहिल्यांदाच भेडिया या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।